तुम्ही प्लीज मला मारू नका, प्लीज प्लीज. मी काही नाही केलं, मी फोटो. चिंगी का हळू, मी नाही मारणार आहे तुला, प्रॉमिस. शांत हो ग. पण हे बघ, या कंडिशन मध्ये स्ट्रेस घेणं चांगलं नाहीये तुझ्यासाठी. आणि खूप घाबरवलं ना मी तुला, सॉरी. तुम्ही माझा जीव घेणार होते. वेडी आहेस का तू? स्वप्नात पण मी असा विचार नाही करू शकत. पण माझा हा जो नॉनसेन्स राग आहे ना, तो एक दिवशी वाट लावणार आहे माझ्या मनात नसताना पण मी चिडतो कोणावर पण ग. सगळ्यांनी आधीच मला विलन बनवलंय. तू तरी समजून घे ना प्लीज. मी परत कधीच असं नाही करणार चिंगी. खरंच? हो खरंच. केलंस ना मला माफ. वहिनीने खूप लेक्चर दिलं असेल ना तुला, खूप ऐकावं लागलं असेल माझ्यामुळे तुला. नाही, असं काही नाहीये. अमोन, मी का आज ओळखत नाही तिला. म्हणाली असेल अंशुमन नालायक मुलगा आहे, त्याच्यापासून लांब राहा. खूप आधीपासूनच तिला मी आवडत नाही. पण तूच सांग यार, परफेक्ट कोण असतं? थोडेफार दुर्गुण असतातच ना सगळ्यांच्यात, तुझ्यात पण असतील. आहेत की. स्वतःच्या लायकीच्या बाहेर स्वप्न बघायची खूप मोठी चूक केली आहे मी. पण जाऊ द्या, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं खरंच काही नाहीये. मला वहिनी फक्त एवढंच म्हणाल्या की आता यापुढे आयुष्याचा विचार कर, खूप मोठी हो, खूप शिक. बरोबर बरोबर बोलतेय वहिनी. तू ऐकलं पाहिजेस वहिनीचा. आणि आपण कम ऑन चिंगी, आपण एकत्र कधीच नाही येऊ शकत. ही फॅक्ट आहे. आपण दोन वेगळ्या जगातली माणसं आहोत चिंगी. मला माहिती आहे साहेब, पण मी एकटी असती ना तर हे दुःख खिळून पण टाकलं असतं. पण मी एकटी नाहीये ना, माझ्या पोटात बाळ आहे आपलं. तुम्ही निदान त्याच्याकडे तरी पाठ फिरवू नका ना. डन, नाही फिरवणार. खरंच? हो चिंगी, बरोबर आहे तुझं. हे आपलं बाळ आहे आणि माझी जबाबदारी. प्रॉमिस. फक्त तुला एक शेवटचं काम करावं लागेल. बाळासाठी तुम्ही जे बोलाल ते करायला तयार आहे मी. समर दादाला कॉल कर आणि सांग की तुला माझ्याशी लग्न नाही करायचं.